नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्यावरण पार्ट 2 हा घटक कंप्लीट करणार आहे. कारण या अगोदर मी पर्यावरणावर आधारित एक लेक्चर अपलोड केलेला आहे. तर आज आपण पाहणार आहे पर्यावरणावर आधारित महत्त्वाचे पॉईंट्स. तरी तुम्हाला जर काही महत्त्वाचे प्रश्न वाटले तर ते तुम्ही तुमच्या बुक्समध्ये लिहून घ्या. पहिला प्रश्न दिलेला आहे, आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हटलं जाते? तर त्याला खगोलीय वस्तू असं म्हटलं जाते. सिंपल पॉईंट या लक्षात घ्या. त्यानंतर सूर्य हा एक काय आहे? सूर्य हा तारा आहे. लक्षात घ्या, ग्रह नाही. सूर्य हा काय आहे? एक तारा आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. ग्रह कशाला म्हणायचं मग? चांदण्या लुकलुकत नाही, त्यांना ग्रह असं म्हटलं जाते. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळत असतो. आणि ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती सुद्धा फिरत असतात. म्हणजे तुम्हाला ग्रह ही कन्सेप्ट समजलेली आहे. ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सूर्यमाला. आपली पृथ्वी एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळते, ती सूर्याभोवती फिरते आणि त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हटलं जाते. लक्षात असू द्या, हा सूर्य आणि सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरत आहे, याला परिभ्रमण म्हटलं जाते. आणि पृथ्वी जर स्वतःभोवतीच फिरत असेल तर त्याला परिवलन असं म्हटलं जाते. हा दोन गोष्टीतला फरक आहे. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहे, ज्यामध्ये बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहे जे की सूर्याभोवती फिरतात. ओके, आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह शुक्र आहे. दोन गोष्टीतले फरक लक्षात ठेवा. बटुग्रह कशाला म्हणायचं यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, की बघा बटुग्रह म्हणजे होते मित्रांनो, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहे, त्यांना बटुग्रह म्हटलं जाते. आणि अलीकडेच 2006मध्ये प्लुटो या ग्रहाला बटुग्रहाची मान्यता देण्यात आलेली आहे. सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आता उपग्रह कशाला म्हणायचं? तर काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणायचं असते. सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा काय झाला मग? उपग्रह झालेला आहे. बघा मित्रांनो, ही आहे आपली सूर्यमाला. तुम्हाला सूर्यमालेमध्ये सर्व ग्रह दिसत असेल. इकडे बघा, प्लुटो बटुग्रह तुम्हाला दिसत आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सूर्याच्या सगळ्यात जवळचा बुध आहे, तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे. तर या पद्धतीने हे सर्व लक्षात घ्या. ओके, याआधी प्रश्न पण विचारलेला होता की लघुग्रह कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान असते? तर बघा, मंगळ आणि गुरु या दरम्यान कोणते ग्रह असतात? लघुग्रह असतात. ठीक आहे, यावर पण प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट. आता हा एक पॉईंट लक्षात असू द्या सर्वांनी. हा एक पॉईंट लक्षात घ्या की भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो, पेपरमध्ये यावरती फुल फॉर्म विचारलेला होता की इस्रोचा फुल फॉर्म काय होते? तर तो होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बघा, इस्रोने चंद्रयान-1 जेव्हा पाठवलं होतं तेव्हा ते कधी पाठवलं होतं ही तारीख तुम्हाला विचारली जाईल. कारण आता अलीकडेच आपलं चंद्रयान-3 यशस्वी झालेलं आहे. चंद्रयान-1ची तारीख दिलेली आहे 22 ऑक्टोबर 2008. चंद्रयान-2ची तारीख जर विचारली तर लक्षात ठेवा 22 जुलै 2019. आणि चंद्रयान-3 जर विचारलं तर चंद्रयान-3 लॉन्च झालं होतं 14 जुलै 2023ला आणि ते चंद्रावर पोचलं होतं 23 ऑगस्ट 2023ला. ठीक आहे, तर हा 2 पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मग चंद्रयान-1 कळलं तुम्हाला 22 ऑक्टोबर 2008. मंगळयान लक्षात ठेवा. आता मंगळयानवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपलं जे मंगळयान होतं त्याचं टोपण नाव होतं मॉम. ठीक आहे, हा उपक्रम कोणत्या नावानं ओळखला जातो? मॉम. मॉम म्हणजे काय? मार्स ऑर्बिट मिशन. ओके, या नावाने प्रसिद्ध आहे. 13 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलेले होते आणि ते मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये 24 सप्टेंबर 2014मध्ये ते मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झालेले होते. ठीक आहे, तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा चंद्रयान आणि एक लक्षात ठेवा मंगळयान. आणि या संबंधित कोणती संस्था आहे? इस्रो. इस्रोबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969मध्ये करण्यात आलेली होती. इस्रोचं मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी आहे. सध्या इस्रोचे 10वे अध्यक्ष कोण आहे ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. कशाला म्हणायचं? तर ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी जी रिकामी जागा आहे त्याला अवकाश असं म्हटलं जाते. यालाच तुम्ही अंतराळ असं सुद्धा म्हणू शकता. आणि अलीकडेच भारत सरकारने 23 ऑगस्ट हा अवकाश दिन, राष्ट्रीय अवकाश दिन किंवा राष्ट्रीय अंतराळ दिन, नॅशनल स्पेस डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे. सो 23 ऑगस्ट लक्षात ठेवा. ओके, चला त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे.
राकेश शर्मा यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे होते. 1984 साली अवकाशात जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले होते. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले होते. बघा किती दिवस राहिलेले होते, 8 दिवस. आणि इस्रोला मदत कोण केली होती, सोव्हिएत म्हणजेच रशियाने मदत केलेली होती. आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना म्हटलं होतं की सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, असा त्यांनी संदेश पण दिलेला होता. ओके, सो हे पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. मग आपण काय काय शिकलो आतापर्यंत. सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तूंना लक्षात घ्या, सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे कोण कोण आहे, पृथ्वी आणि 7 उपग्रह. उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह सगळे यांना एकत्रितरित्या आपण सूर्यमाला म्हणू. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात, अगदी बरोबर आहे. त्यानंतर अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाण हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस असतात. मात्र लक्षात असू द्या, जे लीप वर्ष असते ते 366 दिवसांचं असते, कारण फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29चा भरतो. म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा वाढतो, त्याला आपण लीप वर्ष म्हणायचं. सहज लक्षात ठेवायचं आहे, लीप वर्ष 366 दिवसांचे असते. त्यानंतर पुढे जाऊ आपण. नेक्स्ट बघा, यावरती आपल्याला कंबाईनमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, तर बघू आपण आज हे वाचून घेऊ व्यवस्थितरित्या. दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. पृथ्वीवर दिन आणि रात्रीचा कालावधी समान नसतो मित्रांनो. ठीक आहे, आणि हा फरक कशामुळे होतो, तर पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळं व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळं हा फरक होतो. 22 मार्च आणि 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. लक्षात घ्या, कोणत्या गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्धामध्ये दिनमान काय असते, जास्त असते, म्हणजे दिवस मोठा असतो. ओके, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. ठीक आहे, आणि याच काळात दक्षिण गोलार्धात काय असणार आहे, मग रात्रमान जास्त असणार आहे, म्हणजे रात्र मोठी असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. म्हणजे 22 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान उत्तर गोलार्धात, आपलं भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे, म्हणून बघा 22 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान आपल्या इथं उन्हाळ्याचा पिरियड असतो आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. तेच जर आपण नंतरचा कालावधी बघितला 23 सप्टेंबर ते 22 मार्च, तर या दरम्यान दक्षिण गोलार्धात दिनमान म्हणजे तिथं उष्णता असणार आहे जास्त, तर आपल्या इथं काय असणार आहे, हिवाळा असणार आहे उत्तर गोलार्धात. आलं का लक्षात, तर हे तुम्हाला कळलेलं असेल. त्यानंतर हा एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. ते पासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवाड्याला काय म्हटलं जाते, शुक्ल पक्ष म्हटलं जाते. बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजे उजेड होत जाते, तर त्याला म्हणायचं शुक्ल पक्ष. मात्र पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी होतो आणि 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत गेलो तर पुढच्या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हटलं जाते, कारण यावेळेस अंधार पडतो. सिंपल आहे. शुक्ल पक्षाच्या विरुद्ध काय आहे, कृष्ण पक्ष. मग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चाललो तर प्रकाश होत आहे, म्हणजे शुक्ल होत आहे. लक्षात असू द्या, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चाललो तर याला आपल्याला म्हणायचं आहे कृष्ण पक्ष. लक्षात आलं असेल तुमच्या. आणि लक्षात असू द्या, अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ मग किती झाला, 28 ते 30 दिवस. तर या काळाला चंद्रमास असं म्हटलं जाते. ठीक आहे, आणि त्याच्या चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हटलं जाते. ओके, सो सिंपल आहे, लक्षात असू द्या. एक पॉईंट इथे नेहमी लक्षात ठेवा, कारण तुम्हाला कंबाईनमध्ये पर्यावरणच नाही तर जिओग्राफीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीच्या परिवलनामुळं, परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तर पृथ्वीच्या परिवलनामुळं दिन रात्र होते आणि पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. म्हणजे दिन आणि रात्र म्हटलं तर परिवलनाचा परिणाम आहे. तर पृथ्वीचा कललेला अक्ष आणि पृथ्वी जे परिभ्रमण करते सूर्याभोवती याच्यामुळं ऋतुचक्र होते. तर हा पॉईंट मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटलेला आहे. ते छान त्यांनी एक डायग्रामच काढून दिलेली आहे की अमावस्यापासून जर पौर्णिमापर्यंत गेलो, ठीक आहे, उजेड लक्षात ठेवायचा, तर शुक्ल पक्ष, आणि पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत आलो पुन्हा तर तो कृष्ण पक्ष होतो. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजे असे 28 ते 30 दिवस लक्षात ठेवले तर तो होतो चांद्रमास. यालाच म्हटलं चंद्राच्या संबंधित. ओके, काय शिकलो मग आपण आतापर्यंत, तर सर्वांनी लक्षात घ्या,
पृथ्वीच्या परिवलनामुळं पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. अगदी बरोबर आहे. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. आताच वर बघितलं आपण. म्हणजे परिवलनाला स्वतःभोवती तर दिवस आणि रात्र होणार आणि परिभ्रमणाला सूर्याभोवती फिरणे तर त्याच्यामुळं ऋतुचक्र होणार. ओके. आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात. अगदी बरोबर आहे. जो की 28 ते 30 दिवसांचा असतो आणि पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमा आलं तर शुक्ल पक्ष आणि अमावस्या आलं तर तो होतो कृष्ण पक्ष. आणि या चंद्रमासातील दिवसांना काय म्हटलं जाते? तिथी. तुमच्या हे सगळं लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. तर बघा किती छान माहिती दिलेली आहे. चला त्यानंतर बघा ही पृथ्वीची आवरणे आहे. थोडक्यात आपण समजून घेऊ. एक असते पृथ्वीच्या खाली शिलावरण, त्यानंतर असते जलावरण आणि वर आहे वातावरण. आणि हे जे तुम्हाला पक्षी जीवजंतू दिसत आहे याला म्हटलं जाते जीवावरण. तर या पद्धतीची आवरणे असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा पृथ्वीवर 203 पाण्याने भाग व्यापलेला आहे तर 103 भाग हा जमिनीने व्यापलेला आहे साधारणतः. रफमध्ये लक्षात ठेवा. तसं पाणी हे 8% आहे, तसं पाणी हे 71% आहे, तर जमीन हे 29% आहे मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर थोडक्यात तुम्ही ह्या नकाशाकडे लक्ष द्या. थोडीफार इन्फॉर्मेशन सांगून देतो जेवढी माझ्याकडे आहे तेवढी इन्फॉर्मेशन. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हा आशिया खंड आहे. आशिया खंडाच्या खाली तुम्हाला दिसत आहे ऑस्ट्रेलिया खंड, त्यानंतर इकडे दक्षिण अमेरिका खंड, वर आहे उत्तर अमेरिका खंड आणि इकडे दिसत आहे तुम्हाला अंटार्क्टिका खंड, हा युरोप खंड आणि हा आफ्रिका खंड. तर असे एकूण खंड किती झालेले आहेत? तर एक पद्धतीने एकूण खंड आहे मित्रांनो 7. तर हे 7 खंड आपण बघितलेले आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचा पॉईंट हा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरपर्यंत असणाऱ्या थराला तपांबर म्हणतात. म्हणजे आपण जिथे बसलेलो आहे तिथून 13 किलोमीटरपर्यंत तपांबर आहे मित्रांनो. ओके. तपांबराच्या वर आहे स्थितांबर आणि या स्थितांबराच्या स्तरामध्ये ओझोन वायू आढळतो. त्यानंतर आहे मध्यांबर, त्यानंतर आहे आयनांबर आणि त्यानंतर आहे बाह्यांबर. ओके. सो लक्षात घ्या हे जे ढग विमाने दिसत आहे तुम्हाला हे सगळे तपांबराच्या लिमिटपर्यंत आहे. ओझोन दिसत आहे हा स्थितांबरामध्ये आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. उपदे आपल्याला दिसत आहे मित्रांनो. ओके. सो हे पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे पेपरमध्ये यावरती आपले प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा पॉईंट काय दिला आहे की पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला तसं म्हटलं जाते. आणि स्थितांबरामध्ये कोणता वायू आढळतो? तर स्थितांबरामध्ये ओझोनचा वायू आढळतो मित्रांनो. ओके. सो हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. यावरती प्रश्न आला होता का सांगा मला. संगणन विचारलेलं होतं की बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया याला काय म्हटलं जाते? तर याला म्हटलं जाते संगणन. बाष्प थंड होऊन त्याचे डायरेक्ट द्रवामध्ये रूपांतरण होत असेल तर त्याला संगणन असं म्हणायचं आहे. ते काय काय लक्षात घेतलं आपण की पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग एकत्र येतो त्याला आपण शिलावरण असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पृष्ठभागाचा 1/3 भाग जमिनीने, 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे हे बघितलं आपण. ओके. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते. पृथ्वीवरील हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर स्थितांबरातील ओझोन वायू बघितला. ओझोन वायूचं रेणूसूत्र आहे O3. ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला असतो. हे पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. तर या पद्धतीने हे सर्व आपण बघितलेलं आहे. वातावरण, शिलावरण आणि जलावरण याच्या तिन्ही वातावरणात सजीवांचे अस्तित्व असते म्हणून याला आपण जीवावरण असं म्हणत असतो. त्यानंतर हा एक पॉईंट लक्षात घ्या इथे की 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क आधी होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. मात्र 1988मध्ये तुम्हाला माहीत असेल 61वी घटनादुरुस्ती राजीव गांधी यांच्या काळात झालेली होती आणि या 61व्या घटनादुरुस्तीनुसार 18 वर्षावरील व्यक्तींना कशाचा अधिकार मिळालेला होता? 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता. म्हणजे 61वी घटनादुरुस्ती 1988नुसार काय बदल झाला? 21 वरून 18 वर्ष इतकं करण्यात आलेलं होतं. ते की महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट तारीख मी सांगतो तुम्हाला. 15 ऑगस्ट 2007मध्ये करण्यात आलेली होती. यामध्ये पोलीस भरतीमध्ये सुद्धा यावरती पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात असू द्या 2007ची होती. 2007 या वर्षाची योजना होती महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना. जर विचारलं की संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू करण्यात आली? तर संत तुकाराम वनग्राम योजना ही 2006मध्ये सुरू करण्यात आली होती. आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना म्हटलं तर 2007. जागतिक शांतता दिवस. तर बघा जागतिक शांतता दिवस हा 21 सप्टेंबरला साजरा केला जातो आणि हा दिवस युनोमार्फत साजरा केला जातो. कधी असतो जागतिक शांतता दिवस? तर तो असतो 21 सप्टेंबरला. मोस्ट टाईम करा. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. एक नकाशा दिला आहे त्यावरती मी थोडीफार माहिती तुम्हाला लवकर
लवकर सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स इथे क्लिअर होतील. तर बघा, एक मागं कंबाईन परीक्षेमध्ये प्रश्न आला होता की सिंधू नदीच्या कोणत्या दिशेला सतलज नदी आहे. तर बघा, दक्षिणेला आहे, कारण वरची दिशा उत्तर असते, खालची दिशा काय असते, दक्षिण असते. तर सतलज नदी हे सिंधूच्या दक्षिणेला आहे. ओके. गिलगिट शोक या नद्या बघा भारताच्या उत्तरेला आहे. नंतर तुम्हाला इथे दिसत असेल ब्रह्मपुत्रा. आसामच्या एरियामध्ये ब्रह्मपुत्रा नदी आहे, तर आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदीला म्हटलं जाते. चंबळ, सिंध, बेटवा, केन कोणाच्या उपनद्या झाल्या, यमुनेच्या. याचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम असाच लक्षात ठेवायचा, चंबळ, सिंध, बेटवा, केन. ओके. त्यानंतर पुढं बघा, इथं महानदी दिसत आहे. या महानदी ओडिशा राज्यामध्ये असून ही महानदी लक्षात घ्या, याच्यावरती कोणतं धरण आहे, याच्यावरती जे धरण आहे मित्रांनो, ते धरण आहे हिराकुंड धरण. ठीक आहे. त्यानंतर बघा, इंद्रावती नदी हे विशेषतः छत्तीसगडमधील आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व सीमेकडून ते वाहते. ओके. सो इंद्रावती आलं तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे थोडंफार. ओके. गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रातील आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, इकडे राजस्थानच्या वाळवंटामध्ये लुनी नावाची नदी तुम्हाला दिसत असेल. ओके. सो यावर पण प्रश्न आलेला आहे. न्यूमर बेट लक्षात घ्या, गंगा नदीच्या बाजूला आहे मित्रांनो. न्यूमर बेट संबंधित वाद पण सुरू आहे, भारत आणि बांगलादेश. इथे बांगलादेश आहे, त्यामुळं न्यूमर बेट वाद विचारला तर भारत बांगलादेश लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहा, पेरियार व्याघ्र प्रकल्प बऱ्याचदा पेपरमध्ये विचारला जाते, पेरियार नदीकाठी. तर हे केरळमध्ये आहे, कारण हा एरिया केरळचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्टेट बोर्डचा थोडा अभ्यास करत चला. इथे तुम्हाला अंदमान आणि निकोबार दिसत आहे, तर इथे 10 अंश खाडीनं हा वेगळा झालेला आहे. किती अंश खाडीनं, 10 अंश खाडीनं हा वेगळा झालेला आहे. आणि तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, जो बॅरन ज्वालामुखी आहे, बॅरन ज्वालामुखी, तो अंदमान निकोबारमध्ये आहे. त्यानंतर बघा, नारकोंडम आहे, हा पण अंदमान निकोबारमध्ये आहे आणि विशेषतः हे अंदमानमध्ये आहे, निकोबार खाली राहिलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं थोडं लक्षात घ्या. आणि याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि भारताच्या अति दक्षिणेकडचा पॉईंट आहे इंदिरा पॉईंट. सो हा पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, जो की अंदमान निकोबारच्या एरियाजवळ आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथे काही चहाचे उत्पादन दिलेले आहे. ठीक आहे. आसाम, या बघा इथं आसाममध्ये चहाचं उत्पादन दिलेलं आहे. त्यानंतर बघा, केशर, जम्मू काश्मीरमध्ये केशरचं उत्पादन घेतलेलं जाते. ठीक आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंद वगैरे आहे. ठीक आहे. संत्री बघा, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. ठीक आहे. कांदा उत्पादनात हे बघा, नाशिक आपला लासलगाव या ठिकाणचा कांदा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. या पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहे. त्यानंतर इथे बघा, तुम्हाला थोडं दिसत असेल, आंब्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. बघा, कॉफी कर्नाटकमध्ये दिलेला आहे. लवंगीचं उत्पादन कुठं होते, केरळमध्ये. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. केरळचा जो एरिया आहे, केरळ तामिळनाडूचा एरिया, या ठिकाणी लवंगीचं उत्पादन होते. ठीक आहे. तर हे असे पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथे एक पॉईंट दिला आहे की हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादनासंबंधित भारतामध्ये कोणती क्रांती झाली होती, तर ती झाली होती हरित क्रांती. आणि हे श्रेय जाते भारताचे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांना, कारण MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनकसुद्धा म्हटलं जाते. ओके. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा मित्रांनो, आपण बघितलं होतं की महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका इचलकरंजी आहे. तर इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर का म्हटलं जाते, कारण तिथं कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाते. त्यानंतर येवला साडीसाठी प्रसिद्ध आहे नाशिक. ओके. हा पण पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. सोलापूर चादर. त्यानंतर बघा, हिमरू शालीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे, तर हिमरू शालीसाठी औरंगाबाद हा जिल्हा काय आहे, प्रसिद्ध आहे. हा पण एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की तंबाखू सेवन संबंधित काही माहिती दिली आहे. तर तंबाखू विरोधी दिवस हा 31 मेला साजरा केला जातो. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात असला पाहिजे. तर मित्रांनो, या पद्धतीनं हे टॉपिक आपण इथे कव्हर केलेले आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.